आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। मात्र अनेक ठिकाणी हे काँक्रिटीकरण अपूर्ण अवस्थेत आहे असंच दिसतंय। शिवाय सूचना फलकांचा अभाव आणि त्यामुळे या महामार्गावर अपघातांची मालिका अजूनही सुरूच आहे। गुजरातमधून मुंबईकडे जाणारी भरधाव स्विफ्ट कार अशाच काँक्रिटीकरणाच्या अपूर्ण कामामुळे काँक्रीटला धडकून तब्बल 20 ते 25 फुटांवर जाऊन आदळली। मात्र या सगळ्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करतंय आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांकडून सुद्धा संताप व्यक्त होतोय। आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांनी। पाहूया। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी याच महामार्गासाठी साधारणतः 620 कोटी इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलाय। या महामार्गाचं काँक्रिटीकरणाचं काम जे आहे ते 6 महिन्यापासून सुरू आहे। मात्र ठिकठिकाणी हेच काम जे आहे ते आता अपूर्ण अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते। काल तलासरीच्या याच भागातून एक गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार या काँक्रिटीकरणाच्या कामाला धडकली आणि थेट 20 ते 25 फूट अंतरावर पुन्हा याच महामार्गावर आदळली। एकंदरीत बघितलं तर वाहन चालकाचं नियंत्रण राखण्यात त्याला यश आलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी याच महामार्ग सध्या हा सातत्याने या महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात जे आहेत ते आता वाढलेले आहेत आणि याचाच फटका जो आहे तिथले प्रवासी वाहन असतील किंवा मग स्थानिक ये जा करणारे नागरिक असतील यांना बसलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत बघितलं तर याच महामार्गाचं काम जे आहे ते 6 महिन्यापूर्वी हाती घेण्यात आलं होतं। मात्र अजूनही हे काम अपूर्ण अवस्थेत आहे आणि याचा फटका जो आहे तो इथल्या स्थानिक नागरिकांना बसतोय। ज्या ज्या ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत आहे त्या ठिकाणी कुठलेही सुरक्षा फलक असतील किंवा सूचना फलक असतील ते लावण्यात आलेले नाही आणि त्याचा थेट फटका जो आहे तो वाहन चालकांना बसतोय। अनेक वाहनांचं या ठिकाणी नुकसान देखील झालेलं आहे। एकंदरीत बघितलं तर हे जे सातत्याने अपघात होत आहेत यामुळे कुठेतरी आम्हाला आता महामार्गाचं काम पूर्ण करून आमचा मार्ग सुखकर करावा अशी मागणी जी आहे ती इथल्या स्थानिक प्रवाशांकडून करण्यात येते। जितेंद्र पाटील, पुढारी न्यूज, पालघर।